पुण्यातील उरळी कांचनमध्ये धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। एका इंजिनियर विवाहितेनं हुंड्यापायी स्वतःचं आयुष्य संपवलंय। लग्नात 50 तोळे सोनं, त्यानंतर 35 कोटींची रोकड सासरच्या माणसांनी घेतली। इतक्यावरच दीप्तीच्या सासरची मंडळी थांबली नाही, तर त्यांनी ती गर्भवती असताना तिची लिंग तपासणी करत गर्भात मुलगी असल्यानं मुलगा हवा म्हणून तिचा गर्भपात केलाय। या सगळ्या प्रवासाला कंटाळून महिलेनं आता स्वतःचं आयुष्य संपवलंय। आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत जोडले गेलेत। पुण्यातला धक्कादायक प्रकार समोर येतोय। अक्षय, काय अधिकची माहिती आहे? निश्चित आपण बघू शकतो की पुण्यातल्या उरळी कांचन इथला हा धक्कादायक प्रकार आहे। सासरच्या जाताला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केली आहे। 2019 मध्ये या विवाहितेचं लग्न झालं होतं आणि त्यानंतर सातत्याने सासरच्या मंडळींनी तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला होता। सासरच्या मंडळींनी तिला तिच्या कुटुंबियांकडून दागिने तसंच 4 चाकी वाहनं त्या सगळ्या गोष्टीची मागणी केली आणि त्याची पुरवणी झाल्यावर सुद्धा तिला अनेक वेळा दबाव तिच्यावर टाकण्यात आला होता आणि अनेक वेळा तिला गर्भपात सुद्धा करायला लावला आणि अखेर या सगळ्या जाचाला कंटाळून 24 जानेवारी रोजी दीप्ती चौधरी या नामक विवाहितेने तिच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। पुणे ग्रामीण पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा आता तपास जो आहे तो सुरू आहे आणि कारवाईला सुद्धा वेग आलाय। नक्कीच अक्षय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीमुळे। त्यामुळे आता पुण्यासारख्या शहरात अशा घटना घडताना दिसत आहेत।